नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील। कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचं कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण बातमी लाईव्ह अपडेट बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर कांद्याच्या भावात किती घसरण झालेली आहे आणि ही घसरण कशामुळे झाली आहे त्या संदर्भातील सुद्धा लाईव्ह अपडेट बातमी आपण जाणून घेत आहोत। स्क्रीन शकता नरेंद्र वाढवणे, सचिव लासलगाव बाजार समिती नाशिक। लासलगाव बाजार समितीत 1434 वाहनांद्वारे 23,795 क्विंटल कांद्याची आवक होऊन लाल कांद्याला किमान 1100, कमाल 3641 आणि सरासरी 2700 प्रति क्विंटल भाव मिळाला। नाशिक जिल्ह्यातील तसेच अहिल्यानगर, पुणे, चाकण, सोलापूर यासह देशांतर्गत असलेल्या बाजार समित्यांमध्ये मागणीच्या तुलनेने नव्याने येत असलेल्या लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्यामुळे बाजारभावात घसरण दिसून येत आहे। आणि या ठिकाणी निवृत्ती निहारकर या ठिकाणी शेतकरी, नाशिक कांद्याचे अजून 20% निर्यात शुल्क कायम आहे आणि त्यामुळे कांदा निर्यातीला अडथळा निर्माण झाला आहे। निर्यात खुली केल्यास कांद्याचे दर टिकून राहण्यास मदत होईल असं श्रीलंकेने आयात शुल्क 20% कपात केल्यामुळे नाशिकच्या कांदा निर्यात होण्यास सुरुवात झाली आहे। परंतु जे काही या ठिकाणी निर्यात शुल्क या ठिकाणी 20% निर्यात शुल्क कायम नाजूक कांद्यावर आहे ते काढलं तर आणखीनच भारतातून चांगल्या प्रकारचा कांदा भाव टिकून राहण्याची या ठिकाणी आशा आहे। परंतु हे सरकार तसं करताना आता तरी दिसत नाही आहे, कारण की या ठिकाणी 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा, शेतकऱ्यांची कायम अपेक्षा मध्ये 50, 60, 70, 80 रुपये कांदा झाला होता मध्यंतरी। तर हा कांदा भाव शेतकऱ्यांना भेटलाच नाही। हा कांदा भाव भेटला व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांना आणि नामुष्की झाली शेतकऱ्याची। खऱ्या अर्थानं अशी काही परिस्थिती आहे। जी काही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केला असेल। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेअर करून महाराष्ट्र सबस्क्राईब नक्कीच करा। तर व्हिडिओ धन्यवाद।